मास्तर असेल कैलास, न स्ट्राईकला असेल तो जोगेश्वर, गोलंदाज असेल तो भिंगार संघाकडून धीरज. पहिला चेंडू, काय गोलंदाजी पाहायला भेटते. पहिला चेंडू मात्र इथे डॉट आलाय. चांगली गोलंदाजी करतोय धीरज. ते मात्र काय मैदानामध्ये करतोय. चांगली गोलंदाजी मैदानामध्ये पाहायला भेटते. तर दोन चेंडू मात्र डॉट फेकलेत धीरजने. चांगली गोलंदाजी करतोय. स्ट्राईकला असेल कैलास. इथे मात्र चेंडूला मात्र खोदून काढलाय. एक धाव तर नक्कीच. हॅलो हॅलो, आमचे डीजे ऑपरेटर आलेत नरेश पवार, याचं तुमचं स्वागत असेल. निंबोडा संघाने मात्र खातं ओपन केलं एक धाव संख्येने. आता मात्र कडक आवाज येतोय कारण डीजे ऑपरेटर आलेत ना. आलेल्या मात्र मोठा फटका खेचलाय 4 धावांसाठी. ओ माय गॉड, हाफ ट्रॅकरचा चेंडू होता. चेंडूला मात्र हलकीशी कट. एक धाव तर. धाव संख्या झाली 36. धीरज मात्र चांगली गोलंदाजी करतोय मैदानामध्ये. हॅलो, इथे मात्र काय मैदानामध्ये करतोय. मी तर म्हणे ना खराब क्षेत्ररक्षण. एक धाव, दुसरी धाव पण पूर्ण. पंच हा मात्र न चेंडू असेल. कैलासने मात्र जर षटकार मारला तर रोनी शेठ कडून 500 रुपयाचं पारितोषिक आलंय आणि जमा करायचंय लगेच. कारण षटकार जर मारला तर मग आम्हाला जावं लागतील. हॅलो, हा मात्र फ्रीचा चेंडू असेल. ओ माय गॉड, गल्लीमध्ये ढकललाय चेंडू. चेंडू थांबणार नाही. हा येईल का मोठा फटका 4 धावांसाठी. तेव्हा तर एका षटकानंतर धावसंख्या झाली ती 13. टीम मीटिंग नको लगेच बॉन्ड. हॅलो, हॅलो, हॉलंडरांनी बाउंड्री लाईनचा ताबा घ्यायचा आहे. कारण मॅच बॉल असेल तो लगेच मैदानामध्ये फेका. कारण उशीर खूप झालेला आहे आपल्याला. हॉलंडरांनी बाउंड्री लाईनचा ताबा घ्यायचा आहे. एक षटकानंतर धाव संख्या झाली ती 13. स्ट्राईकला असेल तो जोगेश्वर. कारण त्याने 2 चेंडू मध्ये 5 धावा तर खेचल्या. गोलंदाजाचं नाव काय? वैभव. भिंगार संघाकडून आलाय वैभव. त्यानंतर हा प्रकारचा चेंडू होता. चेंडू मात्र वडापाव स्टॉलच्या तिकडे जातोय. चेंडू थांबणार नाही. हा एक मोठा फटका 4 धावांसाठी. पहिल्या चेंडूवरती एक मोठा फटका खेचला 4 धावांसाठी. धाव संख्या झाली ती 17.
तर कुठल्या टीमला खतरा आहे? तेव्हा तर दुधारी तलवार लगा तो चक्का नाही तो हक्का बक्का, कारण म्हटलं जातं. तेव्हा तर डॉट चेंडू आलाय. तेव्हा तर गल्लीमध्ये ढक्कललाय. त्याच पद्धतीचा चेंडू, क्षेत्ररक्षक दोन दोन धावणार, उचलणार, फेकणार, तोपर्यंत एकच धावेवर समाधान मानावं लागेल. वैभव मात्र चांगली गोलंदाजी करतोय मैदानामध्ये. तेव्हा तर चेंडू मात्र अंगाला घासून गेलाय. चांगली गोलंदाजी वैभव करतोय, कुठले मोठे फटके मारून देत नाहीये. पहिल्या चेंडूवरती मोठा फटका मारला, त्यानंतर चांगली कमबॅक करतोय, गोलंदाजी चांगली करतोय. इथे मात्र चेंडू मात्र वडापावच्या स्टॉल मध्ये गेला वाटतं. 6 धावा तर नक्कीच भेटतील. चांगला षटकार ठोकलाय कैलासने, कारण त्याने चेंडूला बघितला आणि हेरला आणि फेकून दिला तिकडे वडापावच्या स्टॉलच्या तिकडे. 6 धावा 10 फलकावरती वाढल्यात. धाव संख्या झाली ती 24. आणि बारीक पोर आहे ते बाजूला व्हा, आता बॉल लागेल. मैदानामध्ये त्यानंतर षटक समाप्त झाले. धाव संख्या झाली ती 24. हॅलो, तिसरा षटक घेऊन आलाय सुभाष. तर सुभाषवर मात्र जिम्मेदारी असेल भिंगार संघाची. हो माय गॉड, फुलटाच चेंडू होता, चेंडूला मात्र सन्मान दिलाय. एक धाव तर षटकार मारलं. हो माय गॉड, हा चेंडू मात्र नदीमध्ये गेला असेल, कारण फटका तेवढा जोरात आहे. इथं बाहेर आवाज आलाय आम्हाला. कैलासने मात्र मोठा फटका खेचला 6 धावांसाठी. आता मैदानामध्ये चांगली फलंदाजी करतोय तो आपल्या संघासाठी, कारण एकदा मैदानामध्ये जर त्यांनी गाजवायला घेतला तर तो मात्र षटकार चौकाराचीच आतिषबाजी करतो. पहिल्याच चेंडूवरती एक मोठा फटका खेचला 6 धावांसाठी. इथे मात्र गॅप मध्ये ढकलला चेंडू, उचलणार, फेकणार, तोपर्यंत एक धाव तर नक्कीच. षटकार
चक तिथे असणार, उचलणार, पण एक धावेवर समाधान मानावं लागेल. सुभाषला मात्र एक मोठा फटका खेचल्यानंतर काय गोलंदाजी मैदानामध्ये आपला जाऊन गोलंदाजी करतोय. कुठले मोठे फटके मारून देत नाही, कारण फलंदाजाला त्याने जकडून ठेवलंय. हा पण चेंडू चांगला टाकलाय. आता षटक समाप्त झाले. हा थांबणार नाही. मोठा फटका खेचला 6 धावेसाठी. धन्यवाद डीजे मास्टर. इथे इथे मात्र कॅच होती, मात्र इथे जेल वाटर जमिनीला दान होतोय. या चेंडूवरती मात्र 2 धावा. धाव संख्या झाली ती 42. इथे मात्र काय शतरक्षण मित्र म्हणेन, तर 4 धाव होते तिथे. मात्र चांगली फिल्डिंग मित्र म्हणेन. ओके ओके. हॅलो, चांगले पंच आहेत आमचे जगदीश. आणि दुसऱ्या बाजूला असेल भाई राकेश. इथे यॉर्कर पद्धतीचा चेंडू होता, गल्लीमध्ये ढकलला. एक धाव तर नक्कीच. आणि इथे मात्र फलंदाज बाद होईल. हॅलो, स्विचचा फटका होता. 4 धावा पहिल्या चेंडूवरती मारल्यात. ओ माय गॉड, त्याच पद्धतीचा चेंडू. हा मात्र ठरवून झाला होता का हे मला फटके मारायचे आहेत. निलेश मात्र 2
कारण उशीर झालेला आहे आपल्याला. पहिला चेंडू धीरजला, त्यानंतर फटका म्हणतात चांगला होता, पण बॅटला काही चेंडू लागला नाहीये. चेंडू गेला विकेट किपरच्या हातामध्ये. तेव्हा तर गॅपमध्ये ढकलला, शतरक्षक तिथं असणार, उचलणार आणि फेकणार. तोपर्यंत एक धाव. भिंगार संघाने मात्र खातं ओपन केलंय. एक धावाने मात्र खातं ओपन झालेलं आहे. स्ट्राईकला असेल अविनाश, लेफ्टी बॅट्समॅन असेल, फलंदाज मात्र लेफ्टी असेल. यानंतरचा सामना मिरकुटवाडी संघाचा कर्णधार आणि खालापूर संघाचा कर्णधार लगेचच इकडे यायचे टॉस करण्यासाठी. तेव्हा तर पंच आमच्याकडे बोलतात हा चेंडू मात्र वाईट असेल. बराच चेंडू बाहेर फेकून दिलाय, कारण स्ट्राईकला असेल तो एक लेफ्टी फलंदाज अविनाश. तेव्हा तर खराब मी तर म्हणेन गोलंदाजी मैदानामध्ये करतोय निलेश. दोन चेंडू मात्र चांगले टाकले होते. तेव्हा तर पाहायला गेलं तर दोन्ही चेंडू मात्र वाईट फेकून दिलेत. लाईन आणि लेंथ भटकतोय तो निलेश. चांगली गोलंदाजी करावी लागेल, कारण विंगार संघ तेवढा ताकदीचा मात्र इथे. फलंदाज ते मात्र फलंदाजाला माहितीये माझ्या बॅटची काढायला लागली. भाऊ आता भिंगार संघाला कुठेतरी मोठ्या फटक्यांची गरज असेल. चांगली गोलंदाजी करतोय निलेश. कुठले मोठे फटके इथे मात्र हिवारकर पद्धतीचा चेंडू होता. गॅप मध्ये ढकलला, तीन क्षेत्ररक्षक धावणार, उचलणार, फेकणार. तोपर्यंत 2 धावा सहज पूर्ण. इथे तर फलंदाज बाद झालाय. चांगला झेल टिपलाय. ए काय ग तुझं नुसतं मॅच बघत असतेस? तुला माहिती आहे ना मला क्रिकेटवाला बॉयफ्रेंड
आता मात्र मैदानामध्ये गेलाय अजय. अजय एक चांगला आणि कडक फलंदाज असेल, कारण आमच्या खालापूर तालुक्यामध्ये यांनी जाम नंबर फटकवलेले आहेत. भिंगार संघ मात्र आमच्या इकडे कधीही मॅच असल्या तरी ते येतात एवढ्या लांबून, कारण त्यांना माहिती आहे खालापूर तालुक्यामध्ये चांगले क्रिकेट पाहायला भेटतो, पण ते एवढ्या लांबून येतात दूरवरचा प्रवास करून. मी म्हटलं होतं हा मात्र फलंदाज सलामीला यायचा तो मात्र आता तिसरा उतरतोय, कारण याची फलंदाजी आम्ही खूप मैदानामध्ये पाहायला भेटले, कारण चांगला फलंदाज येतो. आलेल्या मात्र ऑफ साईडच्या दिशेने मात्र मोठा फटका खेचला 4 धावांसाठी. ते मात्र गॅप मध्ये ढकलला, शतरक्षक तिथं तैनात असेल. मी तर म्हणेन जोगेश्वर कडून काय शतरक्षण पाहायला भेटतो. एका हाताने मात्र चेंडू अडवलाय, एवढा जोरात चेंडू आलेला का मात्र चांगलं शतरक्षण ना. आणि गोलंदाजीसाठी मात्र गोलंदाज असेल तो रोहन, कारण याने कलोत्या इथे मॅचला मात्र नाईट्सच्या इथे रजनीमध्ये काय गोलंदाजी केली होती. इथे मात्र चेंडू मात्र वाईट असेल. धाव संख्या झाली ती 11. काय गोलंदाजी पाहायला भेटत. पाठीमाग शतरक्षक करतो, विकेट किपर आहे, त्याला मात्र बॉल हातामध्ये भेटत नाही. ते जर रफ्तार गोलंदाजी करतोय. इथे मात्र गॅप मध्ये ढक्कलला ऑन साईडच्या दिशेनं चेंडू. फटका मात्र दुधारी तलवार सारखा, आणि इथे तर काय वॉट शॉट असेल. 4 धावा तर भेटतील. अजय मात्र चांगले फलंदाज. धन्यवाद डीजे मास्टर. इथे मात्र काय शॉट असेल, वॉट शॉट. स्विचचा फटका होता, तर 4 धावा मात्र 1 बाउन्स चौका ठोकलाय अजयने. चांगली फलंदाजी करतोय मैदानामध्ये. ते मात्र परत त्या दिशेने चेंडू उचलणार, तोपर्यंत एकच धाव.
एक चौकार मारल्यानंतर चांगली गोलंदाजी करतोय रोहन, मात्र चांगला कमबॅक करतोय, चांगला चेंडू फेकला, एकच धाव. धीरजला मात्र जकडून ठेवलंय, मोठ्या फटक्याची मात्र गरज असेल. इथे मात्र पंच आमच्याकडे बोलतात हा वाईट असेल. धाव संख्या झाली ती 19. तर यारकर पद्धतीचा चेंडू होता, गल्लीमध्ये ढक्कलला, उचलणार फेकणार, खराब क्षेत्ररक्षण मित्र म्हणेना निलेश याच्याकडून एक धाव होती तिथे मात्र 2 धावा. खराब मित्र म्हणेन क्षेत्ररक्षण. धाव संख्या झाली ती 21. हॅलो, 12 चेंडू मध्ये 32 धावसंख्येची गरज असेल. आता मात्र चांगली गोलंदाजी करावी लागेल, नाहीतर स्ट्राईकला असेल तो अजय. आणि मात्र 2 मोठे फटके घेतले तर चौकार टोकले तो ऑफ साईडच्या दिशेने. चांगली फलंदाजी करतोय मैदानामध्ये. तर गोलंदाज येईल 3ऱ्या नंबरचा आतिश. इथे मात्र हॅलो, पहिला चेंडू मात्र डॉट जरी घेतला त्यानंतर मात्र दुसरा चेंडू मात्र चौकार ठोकतोय. मैदानामध्ये 4 षटकापर्यंत जर थांबला तर एकटा मॅच खेचून आणण्याची ताकद आहे त्याच्याकडे, कारण आम्ही बरेच सामने बघितले त्याचे. ते मात्र दुसऱ्या चेंडूवरती एक मोठा फटका खेचला 4 धावेसाठी. हा चेंडू गॅप मध्ये ढकललाय, क्षेत्ररक्षक येणार, उचलणार, फेकणार, तोपर्यंत 2 धावा. इथे जर म्हणान खराब क्षेत्ररक्षण 1 धाव होती, तिथे मात्र 3 धावा. काय खराब क्षेत्ररक्षण, 1च धाव होती, इथे मात्र 3 धावा. या धावा मात्र तुम्हाला मागात पडू शकतात. धाव संख्या झाली ती 28. खराब क्षेत्ररक्षण मित्र म्हणून जोगेश्वर कडून 1 धाव होती, तिथे मात्र 3 धावा. या धावा मात्र तुम्हाला मागात ठरू शकतात. इथे मात्र गॅप मध्ये ढकललाय, चेंडू थांबणार नाही, चेंडू जाईल 1 बाउंड सीमापार. 4 धावा तर खात्यामध्ये जोडल्या जातील. मात्र सलामीला आलेला, आता मात्र फलंदाजी चांगली करतोय. एक गॅप मध्ये त्याने शॉट एक फटका खेचला 4 धावांसाठी. चांगली फलंदाजी करतोय, कारण शॉट त्याचे मात्र कडक आहेत मी तर म्हणेन. ओ माय गॉड, चेंडू मात्र काय गोलंदाजी करतोय. अतिशय खोलवर टप्प्याचा चेंडू होता, विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू मात्र विसवतोय.
शेवटचा चेंडू असेल या षटकामधला. चांगली गोलंदाजी करतोय आतिश. एक चौकार जरी मारला त्यानंतर मात्र चांगली गोलंदाजी करतोय. धीरजला मात्र जकडून ठेवलाय. ओ माय गॉड, इथे चेंडू. पंच काय आहे? ओके, 4 धावा मात्र. धाव संख्या झाली ती 36. हॅलो, 6 चेंडू मध्ये 17 धावसंख्येची गरज असेल. टीम मिटिंग नकोय, टीम मिटिंग नकोय. क्षेत्ररक्षण लावून घ्या पंच, लगेच सामना चालू करायचा. क्षेत्ररक्षण लावून घ्या. सहा चेंडू मध्ये 17 धावसंख्येची गरज असेल. एक जर मोठा फटका. हॅलो, या चेंडूवर जर मोठा फटका जर खेचला तर मी तर म्हणेन भिंगार संघ या मॅच मध्ये बाजी मारू शकतो. आणि एक जर विकेट जर घेतला तर कुठेतरी मी तर म्हणेन निंबोडे संघ कमबॅक करू शकतो. गोलंदाज असेल निकेश. हॅलो, कालापूर संघाचा कर्णधार आणि मिरकुडवाडी संघाचा कर्णधार लगेच यायचे टॉस करण्यासाठी, कारण उशीर खूप झालेला आहे. यायचे लगेच. ओ माय गॉड, काय गोलंदाज आहे मी तर म्हणेन. पहिला चेंडू मात्र फुलटॉस होता. हा जर सरळ फटका जर मारला असता तर चेंडू मात्र नदीमध्ये गेला असता, कारण रिव्हर्सचा फटका होता. पण इथे मात्र काय गोलंदाजी चांगली पाहायला भेटते. पहिला चेंडू डॉट, 1 धाव आले. पाच चेंडू मध्ये 16 धाव संख्येची गरज असेल. या फटक्यामध्ये जर मोठा फटका आला तर कुठेतरी मी जर म्हणेन चांगले. ओ माय गॉड, यॉर्कर पद्धतीचा चेंडू उचलणार, फेकणार, तोपर्यंत 2 धावा. खराब फिल्डिंग, खराब फिल्डिंग पाहायला भेटते. चार चेंडू मध्ये चार चेंडू मध्ये 14 धाव संख्येची गरज असेल भिंगार संघाला. स्ट्राईकला धीरज. ओ माय गॉड, ओ माय गॉड, ओ माय गॉड. इथे काय मैदानामध्ये कॅच जर तुम्ही घेतली होती तर ती मैदानामध्ये लगेच फेकून द्यायची होती, कारण खराब मी तर म्हणेन. खराब क्षेत्ररक्षण मी तर म्हणेन. 3 चेंडू मध्ये 8 धाव संख्येची गरज असेल भिंगार संघाला, कारण धीरज मैदानामध्ये आता पेटलाय. ओ माय गॉड, इथे तर उचललाय. हो, इथे तर खरं क्षेत्ररक्षण इतर म्हणेन. हॅलो, 2 चेंडू मध्ये 6 धाव संख्येची गरज असेल भिंगार संघाला. काय मोठा मॅच असेल, चांगली मॅच पाहायला भेटते, कारण निलेशने मोठी चुकी केली. कारण फलंदाज धीरजला मात्र बाद केला होता, पण चेंडूला मात्र लगेच आतमध्ये फेकून द्यायचा होता, कारण तो चेंडू मात्र क्षेत्ररक्षक वॉन्डरलाईनच्या बाहेर फेकून दिला आणि हा मोठा फटका आला. तिथे मात्र मॅच भिंगार संघाने मात्र पूर्णपणे खेचले. 2 चेंडू मध्ये 6 धाव संख्येची गरज असेल. निकेशला चांगली गोलंदाजी करावी लागेल. येथे मात्र फलंदाज मात्र बाद असेल, कारण पंच आमचे भाई आहेत.
ची गरज असेल भिंगार संघाला. फलंदाज जर समीर असेल या फटक्यावरती जर त्याने षटकार जर मारला तर इथे मात्र भिंगार संघाचा जल्लोष असेल. हो माय गॉड इथे मात्र फलंदाज बाद झालाय. फुलटाच चेंडू होता.